पुण्यात एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते। पुणे सासवड पुरंदरमधील सासवड शहरात दिवसाढवळ्या गोळीबाराची घटना घडली आहे। 3 अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आलाय। राहुल नामदेव टिळेकर नावाच्या व्यक्तीवर गोळीबार झालाय। आईस्क्रीम व्यावसायिक असलेले राहुल टिळेकर यांच्या पोटात गोळ्या मारण्यात आल्यात। राहुल टिळेकर हे गंभीर जखमी असून त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार केले जात आहेत। सासवड एसटी स्टँड समोरच गोळीबार झालाय। अधिक माहिती जाणून घेऊ। आमचे प्रतिनिधी सचिन जाधव सध्या आपल्या संपर्कात आहेत। सचिन, नेमकं हे काय प्रकरण आहे? का गोळीबार करण्यात आला होता? पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात सासवड येथे खरं तर हा गोळीबार झालेला आहे। एसटी स्टँडच्या समोर असणाऱ्या एका आईस्क्रीमच्या दुकानदारावर हा गोळीबार झालेला आहे। आज दुपारी खरं तर दिवसाढवळ्या हे गोळीबाराचं प्रकरण घडल्यामुळे त्या ठिकाणी खळबळ माजली होती। अचानक त्या ठिकाणी गोळीबार झाला। व्यावसायिकाच्या पोटात गोळी लागल्यामुळे गंभीररित्या त्या ठिकाणी असणारा व्यावसायिक राहुल टिळेकर जो आहे तो जखमी झालेला आहे। मात्र हा कशामुळे गोळीबार झाला याचा तपास जे आहे त्याचा सासवड पोलीस करत आहेत। एकूणच जुन्या वादातून ही घटना घडली असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली। त्यामुळे आता अधिक पोलीस जे आहेत ते सासवड पोलीस जे आहेत ते अधिक याचा तपास करत आहेत। नक्कीच धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।